गुड मॉर्निंग. कशी आहे पब्लिक? खूप दिवसाने आपण ब्लॉग बनवतोय. मी माझ्या कामांमध्ये फारच बिझी होतो, त्याच्यामुळे मी काही ब्लॉग बनवत नव्हतो. आपल्याला चालता चालता साई पण भेटला होता रोडला. डॉग घेऊन फिरत होतो. आपल्याला जायचं होतं कांद्याच्या गोण्या भरायला. परत नदीवर आलतो मी. सकाळचं वातावरण पाहून वाटत होतं, म्हटलं नदीमध्ये उडी मारावं की काय. आपल्याला लुपड चालता तो बसला होता माझ्या आधी गोण्या टाक. 1-2 दिवस स्टॉप केलं भरायचं, कारण जागा नव्हती आम्हाला ठेवायला. एवढी चाल राहिली होती, एवढी संपवली होती. गोण्या टाचून झाल्यावरती खाली रोपाकडे आलतो, पेरलं होतं. उतारा असं झालं चांगलं. तेवढंच होतं. लल्लू गेलता पुढं गोण्या मोजीत होता. इकडच्या पण चाळीतले थोडेच कांदे राहिले होते. लल्लूला म्हटलं घे निशाणे. कांदा पण एक पण खराब झाला नव्हता, चांगलाच होता. त्याच्यामुळे काही टेन्शनच नव्हतं. केली सुरुवात गोण्या भरायला. मग काय गोण्या टाकल्या होत्या, गाडी पूर्ण भरून दिली पाठवून. सागर पण भेटला निम्म्या रस्त्यात. त्याला म्हटलं चल तुझ्या कामापर्यंत सोडून दे. पेट्रोल पंपावरती आलतो पेट्रोल घ्यायला. त्याला म्हटलं 50चं कर, त्याने केलं 100चं. पेट्रोल घेऊन दुसऱ्या प्लॉट मध्ये आलतो. सकाळच्या वातावरणामुळे म्हटलं एखादं स्प्रे घेऊ. इकडचं पण रोपाचं उत्तर चांगलं होतं, पण थोडं पातळ टाकलं होतं. हातानेच टाकलं होतं. पंप वगैरे भरला. लल्लूला म्हटलं की कारण माझ्या पायाला लागलं होतं. मग दिला त्याला पंप उचलून. मग केली सुरुवात स्प्रे मारायला. जमतंय का नाही मग आमच्या लल्लूला. तेवढंच होतं. घरी आलतो. घरी पप्पांना औषध कालच दिलं आणून. त्यांना म्हटलं मारा एवढंच. माझ्या पायाने काही जमत नाही. जवळच्या याच्यात आपण काकडे लावले, 2 आठवडे झाले लक्षच नाही. त्याच्यावरती पण स्प्रे घ्यायचंय. संध्याकाळचं वातावरण लय भारी झालं. सकाळी वेगळा व्ह्यू आणि आता वेगळा व्ह्यू. मस्त दिसत होतं. म्हटलं फोटो बिटो काढावं. आपण रात्री सलन वरती आलतो. एक याडा आलता आपल्या बरोबर. खूप दिवसांनी आमची भेट झालती दोघांची. तेवढ्यात प्लॅन झाला आमचा हॉटेलवरती जायचं. हॉटेलवरती आल्यावर प्रसादने दिले बडीशाप. म्हटलं काय हे जेवण आहे. आम्ही बडीशाप खाता खाता राहिलो कॉमेडी करी. कॉमेडी पण अशी होती का भयंकर होती. आमच्या येड्या गावाळ्याचं काय चाललं होतं काय माहिती. मेनू कार्ड घेऊन बसला होता. प्रसादचं काय चाललं होतं काय माहिती किचन मध्ये. तेवढ्यात कस्टमर पण वाढले होते. घेतलं प्रसादने पॅननी भाजी बनवायला केली सुरुवात. आपल्यासाठी पनीर फ्राय राईस बनवलं होतं. बनवून झाल्यावरती बसलो खात. मग काही एकटा तेवढाच होता. मग निघलो आपण आपल्या घरच्या